तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात, कसं नाही, काय चाललं आहे. आमचं बी आता हे चाललं आहे बघा. इकडं आता ही पूर्ण भिंत झालेलीच आहे. इथवरून प्रवास थांबला आहे थोडासा, म्हणजे चालू आहे काम. आणखीन हे पूर्ण आता पत्र्याबंद काल कमी होतं ती पूर्ण करून घेतलं आहे. ती काही बघत उभं राहिली, मी काय करतो काय नाही करते का नाही म्हणून ते असं चालू आहे. खिडकीतनं बघायला लागली मला, काय करणार आहे. हां, इकडं पण हे पहिलं जुनं बेताड आहे ते असं ते इकडंपर्यंत पोचलेलं आहे. तर आता तर चला आणखीन काय थोडंसं आपण बोलूया थोडं. तर इथवर येऊन प्रवास थांबला आहे, थोडंसं काम चालूच आहे. हळूहळू चालत होतं. काल जरा आपल्या मिस्त्री लोकांनी किंवा आपल्या म्हणजे असते त्यांचं काम दोस्त मंडळींनी जरा एक काम असल्यामुळं सगळं बंद राहिलं काम थोडं एक दिवस. आणि आता विषय एक असा आहे की आता ही बायको आहे, मग बायको आहे ती त्यांना माहिती आहे की. आणि मग काय झालं, जरा आपल्याला यूट्यूब फॅमिलीने ही चांगला सपोर्ट केलेला आहे आणि सपोर्ट असाच राहू द्या. आणि मग काय झालं, एक अशा कमेंट आल्या की बाबा मोठ्या बहिणीला काहीतरी मदत करा, मेहण्या म्हणजे मेहण्याकडं हे असं. पण आता विषय असा आहे की आपल्याला पैसे मी मागू शकत नाही. का नाही मागू शकत? का मागू शकत नाही, कारण माझ्या जीवाला काय थोडंसं काय माहीत आहे आणि हिला पण थोडं माहीत आहे. मग हिनं आता हिचा विषय आहे. मला तर असं कसं आहे, पहिलंच आपल्याला थोडीशी मदत केलेली आहे, थोडीशी म्हणजे मदत केली म्हणून काय झालं, मग त्यानं करायचं होता मग थोडा हातभार करायला पाहिजे. पण आता माझा हक्क नाही ती. आता बहिणीनंच काय बोललं तर तिच्या विषयाने. आणि अजून एक विषय दाखवतो तुम्हाला, थांबा. आणि एक मदत एक आपल्याला केली. आपल्याकडे गाडी नव्हती मित्रांनो, तर गाडी नव्हती तर ही आता ही गाडी संध्याकाळी लावल्यामुळे झाकून ठेवलेली असती जरा ही. आता ही गाडी त्यानं हप्त्यावर घेतली होती, त्याच्याकडे काहीच नव्हतं तेव्हा त्यानं ही हप्त्यावर गाडी घेतली होती मित्रांनो. कशी गाडी बघा, याला झाली 9 वर्ष झाली गाडीला, ह्या 9 वर्ष झालेली आहे ती. तर ही गाडी आपल्याला त्यानं भेट म्हणूनच दिली, जुनी का असताना पण आपल्याला त्यानं मदत केलेली आहे बघा. ही आपण 9 वर्षाची गाडी आहे, प्लॅटिना. त्यानं हप्त्यावर घेतली होती, 2000 हप्ता होता त्याला. त्यावेळेस भरता येत नव्हता. त्यावेळेस अशी गरिबी होती त्यांची पण. आणि त्या गरिबीची जाण म्हणून आपली पण थोडीशी गरिबी आहे म्हणून त्यानं आपल्याला म्हणला, भाऊजी तुम्हाला गाडी नाही तर ही गाडी तुम्ही घेऊन जावा तुम्हाला. मग आपल्याला ह्या गाडीनं पण चांगला साथ दिलेली आहे. इकडं तिकडं काय वस्तू आणाय फिरायला कुठे बी फिरतोय आपण. मग आपण त्याला जर आता मग आता ही आपल्याला अशी गाडी, म्हणजे आता गाडीची किमती किती झाली त्या प्लॅटिना जरी म्हणलं तरी 1 लाख रुपये जरी जाणारच होतं. मग 1 लाख? हां, 1 लाखात गाडी येते हां येते. प्लॅटिना म्हणलं तर 1 लाख येते. येते स्प्लेंडर काय? म्हणलं मला तर काय 1.25 माहिती लाखापर्यंत जाते. दुसरी पुढच्या घेतल्या मॉडेल तर आणखी जास्त जाते त्या, ते बी विषय आहे. पण आपण आता कसं आहे, मी पैसे मागू शकत नाही. आता त्याची जर मनात काही इच्छा आली की बहिणीला थोडीशी मदत करू वाटतं तर मग ते बहिणीचा आणि त्यांचा प्रश्न आहे. मी काय त्यात मी बोलू शकत नाही. माझ्यावर सारून दिलं काय बहिणीचा तुझा हां तेच की. आता ते मेहण्यानं पण म्हणजे व्हिडिओ टाकलाच होता, तुम्हाला माहीतच असेल, बघितला असाल तुम्ही, की आता मी काय आता ह्याच्यात आहे त्याच्यात आहे त्याचा आता विषय. आता मला तर एवढं आणि पैशाची पण काय मदत केलेली आहे, पण ती काय आकडा सांगू शकत नाही मी. आपल्याकडून अजून 1 रुपयाही माघारी गेलेला नाही, नाहीच की. 1ही रुपया माघारी गेलेला नाही आपल्याकडून. म्हणजे हे तर आल्यावर आपण 500-600 रुपये हजेरीनं, ही 200-300 रुपये हजेरीनं हे आपलं जीवनक्रम तेवढ्यावरच हळू मग झालो आहे. त्यातनंच आपलं थोडं थोडं वाचवत किरकोळ करत आपण हेतूवर आणलं आता घराचं काम. हां, घराचं काम आणलं, हिला पैसे म्हणल्यावर खोकला लागतो थोडासा. नाही काय झालंय माहिती का, हां, मग आम्ही दोघात मिळून आपलं थोडं बचत करत थोडीशी हितवर बचत आणून करून आपलं हितवर पोचावलं काम. मग आता मग ते विषय आता असा झाला आहे, म्हणजे तुमचा सपोर्ट भरपूर आहे, असंच राहू द्या इथनं पुढं पण. आम्ही असं व्हिडिओ थोडं कसं आहे माहिती का, पैसे मागायचं पण काय नाही, आपल्याला त्यानं मदत केलेली आहे म्हणून आपण म्हणजे तोंड उचलून म्हणजे पैसे मागायचे म्हणून दीच म्हणून काय आपल्याला हे करायचं नाही. हां, असा विषय. मग आता तर चला आता बघूया पुढच्या पुढच्या. हां, पुढच्या थोडं हां मला पुढं घालायचं, बोलायचं असं आहे तिचं. म्हणजे बोलायचं भाऊजी ना आता पण मोठा माणूस आहे, म्हणजे मोठा म्हणजे उंची म्हणजे पैशानं नाही मोठा, हां, पण आपलं वयामानानं आपण मोठा असतोय. मग लहान धाकट्याला आपण कसं बोलायचं. मग मोठ्या माणसाचं चर्चा वेगळी असते, ही वेगळी असते, ह्यांनी बोललेलं वेगळं असते. म्हणजे आता आई
आईला लेकीनं बोलायचं असते. आता आपण काय बोलू शकतो का? मस्त आपल्या ते मामी आहेत, सासू आहेत, ती विषय वेगळा. पण सासूबाईला बोलल्यावर घर बांधायला बोलले, सासूबाई माझ्या भडाकत्यान पुन्हा म्हणणार आता जावाय काय मध्येच उठला, आत्ताच चेन केली म्हणणार तुम्हाला. बोलू शकत नाही. हां चेन केली म्हणणार. तर असा विषय झालाय. मग आता तुम्ही बोला. आईला लेकीकडं एक हक्क असतो मागा थोडासा, आता हक्क थोडा कमी पैसे देते का नाही तू घर बांधायला. मग असं काहीतरी तूच बोल बाबा, मी काय बोलू शकत नाही. तर आता आपली आलेले आहेत. तर चला कसं का असं ना काय का असं ना, पण आम्ही म्हणजे थोडंफार काही होईना म्हणून आपलं काही जुनं नाही, जुन्याच घराला आम्ही नवीन बनवलंय. त्याला तुम्हाला कसं वाटलं हे जरा बघा. आणि आज बघा शेवटचा दिवस, म्हणजे शेवटचा म्हणजे काय पूर्ण कामाचा शेवटचा दिवस नाही. आपल्याला ही मोरची भिंत आहे ती, आणि मोरचं आमचं घर आहे जुनं, त्या घराला पण थोडस म्हणजे आतमध्ये तेवला लागतो, त्याला पण आम्ही छारा मारून घेणार आहे. राहिलेली भिंत प्लॅस्टर करून घेणार आहे. त्याच्यामुळे आमचं घर जरा अजून चांगलं दिसतं, अजून थोडं चांगलं दिसायला तुम्हाला दाखवत नाही. तुमचा असा सपोर्ट राहू द्या. आणि आता हे आमचं असं थोडंसं चालणार आहे थोडे दिवस. आठवड्याभरात 8 दिवसात हे उरकायचं पडलंय पुढं. किती दिवसात उरकतं हे आता 8 दिवसाच्या आत उरकायचं आहे आपल्याला. 8 तरच मला कामाला किचनदार ती काय होईल तीच 2-4 दिवसात किचन होईल, कलर होईल, थोडंसं लाईट फिटिंग किरकोळ करून आपलं थोडक्यावर उरकायचं आणि आपल्या कामाला गाड घालायला जायचं आहे. मग तेच की मग 8 दिवस झाले, 8 कंप्लीट दिवस झाले. ते सोमवार तर चला मग उरका मग तो घ्या जेवण करून. आता जेवण करून घेऊ म्हणजे त्यांच्या हाताखाली आपला हातभार लागतो. ते काम लोक आले की आपली तर चला मग आपला हातभार लागला पाहिजे. तेच की त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेला आहे विषय. आता ह्याच्या नाही बाबा बरं असू द्या. भावाचं कोणाचं काय असेल हो ते आहे, ते पुढचा प्रश्न आहे. त्याचे ते करणारच. ते मनातल्या गोष्टी कधी कोणाला सांगत नाही, आहे का नाही? तर चला चला म्हणजे काय कुठं गावाला जायचंय? गावाला नाही जायचं. चला गुड बाय, नाईट बाय, गुड नाईट असं नाही का? तर चला आमचा एवढा छोटासा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. चला टाटा, बाय बाय.